सोहळ्यात काही काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय शिरसाट ऑन उभाटा नाशिक अधिवेशन 505 वर्षांनी अयोध्येत सोहळा होत आहे. काळे मांजर आडवे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक फालतू प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज नाशिक येथे मेळावा घेतला जातो आहे. आज रामाचा अपमान करायचं काम केलंय. काळाराम मंदिरात राम वनवासाला थांबले, आता तिथे तुम्ही थांबा. ऑन संजय राऊत. बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिराबाबत जी भूमिका होती ती सर्व जगाला माहिती आहे. यांना देखील निमंत्रण दिलं आहे तरी हे गेलेले नाहीत. प्रत्येक जण जात आहेत, हे जात नाहीत, ही यांना पोटदुखी आहे. या दलालांनी पक्ष कधीच विकलाय, आता बाळासाहेबांना विकायला सुद्धा कमी केले नसते. संजय राऊत आता राहुल गांधी काय करतात हे सर्व काम बघत आहेत. अगोदर शरद पवार यांचं पाहायचंय. मंदिरासाठी ज्यांनी काम केलं त्याचं क्रेडिट घेण्यात काय हरकत, ते त्यांचं फळ आहे. निवडणुकीत राम मंदिर हा विषय राहणार आहे. देश हा फार मोठा आहे, घर सांभाळता येत नाही, ते देश सांभाळायच्या भाषा करतात. ऑन मनोज जरांगे. जरांगे यांच्या पाठीशी जनता आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम ते करणार. ते कधीच चुकीचं बोलत नाहीत, जे बोलतात ते करतातच. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही हे आंदोलन तिथे घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य दिशा द्या. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. जोडो यात्रेवर सरकारने हल्ला केलाय, ही हुकुमशाही आहे आणि शिवसेना घटनेचा निषेध करते. संजय राऊत आता राहुल गांधी कुठे जात आहेत, कधी जेवतायत, कधी बाथरूमला जात आहेत, हे सर्व पाहण्याचं काम संजय राऊतकडे दिलेलं आहे. पहिले शरद पवार साहेबांचं करायचं, आता संजय ते राहुल गांधीचं करतायत. म्हणून हे दलालांना सर्व घरांचे दरवाजे उघडे असतात, म्हणून हे त्यांच्याशी बोलत असतात. या दलालामुळंच हा पक्ष या थराला आलेला आहे. म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करणं योग्य नाही. हा जो काही इव्हेंट चालू आहे किंवा जे काही सोहळा आहे त्याला कुठेतरी निवडणुकीचं स्वरूप आहे असं देखील त्यांचं म्हणणं. 2024च्या निवडणुकीची ही तयारी जी आहे ती केली असं बोललं आहे. तयारी काय म्हणायचं, जो करेल, जो झाड लावेल तो फळ चाखेल. तुमच्या पोटात काय दुखतं, जा तुम्ही भोंगे जाऊन भोंगे वाजत बसा. असं नसतं. एखाद्याने एखादं काम केलं तर त्याचा जर त्याला फळ मिळत असेल तर त्यात गैर काय आहे. मंदिर कोणी काय तुम्ही उभं केलंय का, मंदिरासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का, एक कारसेवक केले ते पण ठीक आहे सर्व, परंतु उभारणीचं जे धाडस दाखवलेलं आहे आणि आज जगभरामध्ये त्याचं कौतुक होतंय आणि त्याचा जर बेनिफिट होत असेल तर त्यात गैर काय. त्याच्यात हे घेत नाही का, जे काम नाही केलं त्याच्यात सुद्धा क्रेडिट घेतात नाही. मराठी माणसासाठी मुंबईमध्ये काही केलं नाही, पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आता हे भांडतायत. हे किती दुर्दैव आहे. म्हणून जो करेल तो त्याचं जर त्याने फळ जरी त्याला मिळालं तर त्यात काही गैर नाही आहे. निवडणुकीमध्ये रामाचा वापर हा होणार आहे आणि आम्ही ते करू. आम्ही जे बोललोय ते करून दाखवलं. 370 कलम आम्ही हटवलंय, हे ठामपणे आम्ही जनतेला सांगू. निश्चितच त्याबद्दल जनता ही आमच्याबरोबर राहणार आहे. ते असं देखील म्हणणार आहे, देशातील वातावरण बदलण्याची सुरुवात आम्ही नाशिकमधून करणार आहोत. पहिलं घराची वातावरण बदलण्याची सुरुवात करा. देश फार मोठा आहे. देशमध्ये बांद्रा नाही आहे किंवा भांडूप नाही आहे. देश हा फार मोठा आहे. पहिले देशाची परिक्रमा करून या, नंतर तुम्हाला कळेल देश काय असतो. घर सांभाळता येत नाही, ते देश सांभाळायला चालले. इव्हेंट करतायत अयोध्येमध्ये हे घेऊन आणि पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखे आहे. दुसरीकडे शिवसेना सुद्धा नाशिकमध्ये हे बघा, मोदी साहेबांनी घेतलेला आक्रमक पवित्रा किंवा भाजपच्या नेत्यांनी कोणीही टाळत नाहीये की शिवसेना प्रमुखांचं त्याच्यात योगदान नव्हतं. म्हणून एकमेव नेता शिवसेना प्रमुख यांनी आक्रमकतेने आपली भूमिका त्यावेळेला मांडली होती आणि त्यांना कोणीही आदर करत नाही असं कोणताही भारतातला एकही माणूस नाही. परंतु यांना ज्यांनी काहीच केलं नाही, यांना असं वाटतं की आम्हाला डोक्यावर घेऊन कोणतरी नाचलं पाहिजे. आणि हे यांना विचारतो कोण, हे म्हणजे यांना त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न हे करतात. आणि भाजपने सुद्धा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तिथं कुठंही बॅनरबाजी केलेली नाही किंवा त्यांचा कमळ कुठं ते दाखवलेलं नाही. तर त्यांनी हा सर्वसामान्याचा प्रोग्राम आहे. तुम्ही जर पाहत असाल तर अनेक मान्यवर आलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. यांनाही निमंत्रण दिलं होतं, परंतु यांची जायची मनस्थिती नाही. त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ज्या रामाला ज्यांनी विरोध केला त्यांना सर्वसामान्य माणूस विरोध करेल या भीतीपोटी हे गेलेले नाहीत. म्हणून हा इव्हेंट नाही तर देशासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षण प्रत्येकाने आज साजरा करतायत. यांची ही पोटदुखी आहे. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण असतानाही मनोज जरांगे हे यांचा तिसरा दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कसं बघतात. जरांगेची जी रॅली मुंबईकडे चाललेली आहे
निश्चित त्यांना जनतेचा पाठिंबा आहे, जनता त्यांच्या बरोबर आहे. परंतु 2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं, पहिलेही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करणार आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द हा महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा मानतो. शिंदे कधीही चुकीची घोषणा करणार नाही, चुकीचं बोलणार नाही, यावर सर्वांचा विश्वास आहे. आम्ही सुद्धा या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुमच्या या रॅलीमध्ये, या प्रवासामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली सर्व लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, बालकं आहेत, म्हातारी माणसं आहेत आणि ह्या थंडीच्या या कडाक्यामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे. आंदोलन निश्चित आहे, मुंबईला गेल्यानंतर सुद्धा तुमचं स्वागतच आहे, परंतु सर्वसामान्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हे फायनल आहे, तो कोणीही मोडणार नाही याची आश्वासन आम्ही तुम्हाला देतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ही जी काही ठाम भूमिका सरकारची आहे. परंतु काही लोक जे आहेत ते आरक्षण आता जर घोषणा जरी केली तर कोर्टात जायच्या तयारीत आहेत, मनस्थितीत आहेत, त्यांच्या रिट पिटिशन तयार आहेत. मग जर कायदेशीर जर दिलं गेलं नाही तर ते आरक्षण टिकणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आणि ह्या टिकणाऱ्या आरक्षणासाठी जो काही वेळ लागतो, ज्या कायद्याच्या चौकट आहेत त्याच्या सगळ्या आम्ही निहाळून कधीही आरक्षणाला धक्का लागता कामा नये किंवा आरक्षण रद्द होता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. म्हणून विनंती अशीच राहणार आहे की तुम्ही हे आंदोलन सरस तिथपर्यंत घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य तो दिशा द्या आणि सरकारशी चर्चा करा. ते नाव घेऊन पळून गेले. नेम प्लेट घेऊन पळणारे चोर असतात, पण घर आणि माणसे अजूनही शाबूत आहेत. घरातली माणसं त्यांनी ठेवली कुठं? त्यांनी घरातली माणसाला हाकललं. यांनी जेव्हा मुंबईमध्ये पाणी घुसलं होतं त्या टायमाला स्वतःचा जीव वाचवला, बाळासाहेबाला एकटं सोडून. आणि आम्ही कुठेही बाळासाहेबाचा बरोबरच आहोत, बाळासाहेब आमच्या बरोबर आहेत. आणि जे बाळासाहेबाला अभिप्रेत आहे तो पक्ष आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो. या दलालांच्या हाती पक्ष राहू नये म्हणून हे आम्ही केलेला उठाव आहे. नाही तर या दलालांनी पक्ष तर केव्हाच विकलेला आहे, बाळासाहेबाला सुद्धा विकायला कमी केलं नसतं. म्हणून आता यांना पुरेपूर माहिती, जाणीव झालेली की आपण पक्ष चालवू शकत नाही, आपण पक्ष लोकांना विकतोय. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत. काही दिवसानंतर हे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन जरी झाले तर त्याला त्याच्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आज जी गर्दी होते ते तर आहेच आहे एक भाग, परंतु राज्यामध्ये इतर थोडेसे 1-2 जे प्रश्न महत्त्वाचे चालू आहेत त्याकडे लक्ष ठेवून आणि सर्व आमदारांना, मुख्यमंत्री गेले, उपमुख्यमंत्री गेले, दर्शन करून आले, त्यांना इझी आहे, त्यांना एक्सेस आहे. परंतु सर्व आमदारांनी अशी मागणी केलेली की आम्हालाही तुमच्याबरोबर यायचं आहे. आम्हा सर्व आमदार जवळपास हे 225 आमदार यांना घेऊन जेव्हा ताफ्याने जेव्हा जायचं आहे त्या टायमाला त्या सुरक्षितेमध्ये कुठे अडसर येऊ नये म्हणून 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर जेव्हा तारीख ठरेल त्या टायमाला सर्वच आम्ही जाऊन रामललाचं दर्शन घेणार आहोत.